Join your hands, sit straight. Take a deep breath 3 times. Exhale, inhale. प्रॉपरली करायचं आहे. पूर्ण पोटातून श्वास भरून घ्यायचा आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा आजच्या या सुंदर दिवसासाठी. धन्यवाद. मला आजचा दिवस दाखवलाय. आज मी श्वास घेते आहे, जिवंत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. यासाठी खूप खूप धन्यवाद. आज आपण नारायण प्रार्थना करणार आहोत. मराठी मी हिंदीत करते. चला. हे नारायणा, परमेश्वरा, माझ्या स्वामी, तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तू माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला तू माझ्यासोबत असतो. आजचा दिवस तुझ्यामुळे अतिशय उत्साहाने, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, जॅकपॉटने भरलेला, प्रशंसा, आदर, सन्मान या सगळ्या गोष्टींनी भरलेला माझा आजचा दिवस आहे. मी यासाठी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू. धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, माझ्या आतमध्ये खूप शक्ती आहे, असीम शक्ती आहे, असीम शक्ती आहे. खूप शक्ती आहे माझ्या आतमध्ये. आणि माझ्याजवळ प्रचूर मात्रामध्ये धन आहे. खूप धन आहे. प्रचूर मात्रामध्ये धन आहे, धन आहे, धन आहे. या धनाचा मी सदुपयोग करते. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. हे परमेश्वरा, माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा ही ब्रह्मांड, यातायात, परिस्थिती सगळं अनुकूल आहे. माझ्यासाठी त्या संपूर्ण गोष्टी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. तुझी असीम कृपा माझ्यावर आहे. त्यामुळे माझं जीवन सुख, शांती, समृद्धीने भरलेलं आहे. माझ्या जीवनात मी खूप सुखी आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. तुझे खूप खूप आभार, आभार, आभार. परमेश्वरा, मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सफल आहे, विजयी आहे, विजयी आहे, विजयी आहे. आणि माझा वाणी, व्यवहार ही माझी सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. मी नेहमी सत्य बोलते, सत्याच्या मार्गावर चालते आणि माझं जीवन अतिशय सातही सुखाने भरलेलं आहे, भरलेलं आहे, भरलेलं आहे. हे नारायणा, मला तू स्वस्थ राहण्याचं वरदान दिलं आहे. मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, मस्त आहे. परमेश्वरा, तू मला माझं चित्त शांत, प्रसन्न ठेवलेलं आहेस. तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आहे. माझे सगळे परिवार संबंध विश्वासाने भरलेले आहे. मी खूप खुश आहे, मी खूप संतुष्ट आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, मी प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाला बघते. हे परमेश्वरा, तुझ्या कृपाने, तुझ्या आशीर्वादाने मी माझे सप्तसितारा जीवन जगत आहे. आणि मला पूर्ण दृढ विश्वास आहे, याही पुढे मी असे सप्तसितारा जीवन जगणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद माझ्यामध्ये सात्विकता भरण्यासाठी. धन्यवाद माझ्यामध्ये सकारात्मकता देण्यासाठी. धन्यवाद मला सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठवण्यासाठी. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. तुझ्या या आशीर्वादामुळे मी माझ्या जीवनामध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक सतर्क राहून माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वप्नांकडे मी झेप घेत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. परमेश्वराचा साथ माझ्याजवळ आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शक्य असल्यास मिरर जवळ ठेवा किंवा अजून एक छोटीशी प्रार्थना आहे जी मी इंग्लिशमध्ये म्हणणार आहे. तुम्ही माझ्या मागे रिपीट करू शकता. आय एक्सेप्टेड and receive expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health,
better performance, true friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already been given to me. My acceptance make it real and open the space for manifestation to rush me. I open wide doors of my consciousness of receive. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous and I am grateful for what I have already received and what I am going to receive. Now I keep myself lifted in a higher consciousness. God is all there and I let the God time roll. So it is. Thank you, universe. Thank you, thank you, thank you. नाव फॉर युअर सेल्फ म्हणजे स्वतःसाठी आपण काही 4-5 वाक्य म्हणणार आहोत. शक्य असल्यास पाण्यात बोलून म्हणा, शक्य असल्यास मिररमध्ये बघून म्हणा. मी परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. मी परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. मला माझ्या सगळ्या कामांमध्ये रोज विजय मिळत आहे. माझं जीवन प्रत्येक दिवस जीवनामध्ये खुशी, प्रेम वाढत आहे, वाढत आहे. चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे. माझ्या सुंदरतेने हर एक व्यक्ती प्रभावित होत आहे. माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आहे. माझं मन शांत आणि स्थिर आहे. माझी पर्सनॅलिटी अशी आहे की सगळे लोक माझ्याकडे आकर्षित होतात आणि माझी प्रशंसा करतात. मी खूप चांगली आहे. माझं हृदय खूप चांगलं आहे. मी एक इमानदार व्यक्ती आहे. माझं हृदय प्रेमाचं चुंबक आहे. मी प्रेमावर विश्वास करते. माझं प्रेम सगळ्यांना आकर्षित करतं. मी सगळ्यांना मदत करते. सगळे माझी वाहवा करतात. सगळे मला खूप प्रेम करतात. मी सगळ्यांना माझ्या हृदयातून आशीर्वाद देते आणि सगळे मलाही तसेच आशीर्वाद देतात. मला सगळ्यांकडून असीम अपार खूप जास्त आदर आणि सन्मान मिळत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पाणी ग्रहण करायचं, तुमचं स्वप्न बोलायचं. स्वप्न तुम्ही तोंडामध्ये बोलून असं 3दा, नंतर तुम्ही पाणी प्यायचं आहे. एक घोट घ्यायचा, स्वप्नाला आठवायचं कुठलं जे महत्वाचं आहे आणि पाणी तोंडात फिरवायचं आणि नंतर ग्रहण करायचं. थँक्यू सो मच एव्हरीवन. करा सगळेजण, विंडो ओपन करा प्लीज. थँक्यू सो मच. काल मॅडमने काय सांगितलं होतं? स्वप्नांवर कालचा लेसन होता आणि मॅडमने सांगितलं आहे की स्वप्न तीच असतात जिथे आपल्याला फिअर असतो, चिंता असते.
म्हणजे जसं कोणाला जर पैशाबद्दल फिअर किंवा चिंता असेल तर त्याचं स्वप्न तेच आहे की त्याला आयुष्यामध्ये कधीतरी फायनान्शियली फ्रीडम हवा आहे किंवा महिन्याचे इतके इतके पैसे हवे आहेत. कोणाला हेल्थ विषयी चिंता असेल तर त्यांना हेच वाटेल की हा नाही, मी चांगली राहिली पाहिजे, माझे पाय छान असावे, मी चांगली चालू शकली पाहिजे, माझे हात चांगले असावे. तर जिथे फिअर आहे तिथे तुमचं स्वप्न आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल काल मॅडमने सांगितल्याप्रमाणे. आणि कालच्या बुकमध्ये आपल्याला आधीच त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले होते की कंटिन्युटीमध्ये तुम्हाला 28 दिवस कंप्लीट करायचे आहे. तुम्ही एक दिवस जरी मिस केला तर तुम्हाला मागे 3 दिवस जावे लागेल. आणि रोज तुम्हाला लेसन वाचून व्यवस्थित जेव्हा मॅडम सांगते तेव्हाही समजून घ्या. आणि जेव्हा मी आता सांगते जर तुम्हाला नाही कळलं असेल तुम्ही त्यावेळेस प्रश्न विचारू शकता. मे बी होऊ शकेल तुम्ही तिकडे प्रश्न विचारू नाही किंवा थोडंसं तुम्हाला घाबरल्यासारखं होतं पहिल्यांदा जे नवीन असतात त्यांना. अदरवाईज प्रश्न तिथेही विचारू शकता, नो डाऊट. आणि जमल्यास तुम्ही इथेही विचारा. आणि आता आपल्याला स्वप्नांवर सांगितलेलं आहे काल की तुम्हाला स्वप्न लिहायचे, तर स्वप्न जी आहे ती क्लिअर व्यवस्थित लिहा. हवं आज तर तुम्ही आता जर बुक तुमची जी मेन बुक आहे त्याच्यात न लिहिता एक पहिले आता रफ मध्ये लिहा, नंतर ती उतरवा किंवा डायरेक्ट रफ फेअर बुक मध्ये सुरू करा. तर तुमचं एक क्रायटेरिया जसा हेल्थचा आहे, तर पहिले हेल्थसाठी तुम्हाला काय पाहिजे. आय वॉन्ट लिहू शकता, मला हवं आहे किंवा माझी इच्छा आहे. इंग्लिशमध्ये लिहिणारे लोक आय वॉन्ट लिहू शकता. थँक्यू फॉर माय परफेक्ट वेट 55 kg. आता वेट सोबत मॅडमने काल हे सांगितलं की तुम्हाला ते सगळं क्लिअर असलं पाहिजे की तुमचं वेट किती, तुम्हाला इंचेस लॉस हवा आहे की वेट लॉस हवा आहे, की तुम्हाला तुमचं कंबर एवढी 36 काय तुमचं आहे. म्हणजे तुमचं क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्ट काय पाहिजे आहे. तसंच तुमच्या पैशामध्ये मग तुम्हाला जर पैसे पाहिजे 5 लाख रुपये, 2 लाख रुपये महिन्याचे, तर ते महिन्याचे जे 2 लाख रुपये आहेत त्याच्यामध्ये बायफर्केशन असं असलं पाहिजे की माझा ट्रॅव्हल एक्सपेन्स इतका, माझ्या कपड्यांचा एक्सपेन्स इतका, माझं सेव्हिंग इतकं, मग मला मे बी आणखी काही दुसरं घ्यायचं आहे किंवा म्युच्युअल फंडला द्यायचे आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, तर ती माझं अमाऊंट एवढं. तर समजा ह्या सगळ्या बायफर्केशन झाल्यानंतर मग तुमचं जे आहे ना ते तुम्हाला एक मेन मध्ये येणार की मला महिन्याचे 4 लाख पाहिजे. मग त्या 4 लाखामध्ये ट्रॅव्हल आला तुमचं, दुसरे कुठले खर्च आले, तुमचं EMI आला तुमचे, हे सगळं. तर मग लिहिताना स्पेसिफिक लिहा की मला 2 लाख रुपये पाहिजे. मग मला माहित आहे की 2 लाख कुठे कुठे जाणार आहे. ते मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी 5,000 जमा करेल, माझ्या मुलीला शॉपिंग करायची आहे किंवा मला पार्टीला घेऊन जायचं आहे, त्याच्यासाठी मी 5,000 करेल. मग मला माझं म्युच्युअल फंड आहे ते मला 50,000 पर मंथ द्यायचं आहे, तर मला त्याच्यासाठी पाहिजे. असं जे आहे असं पूर्ण बायफर्केशन झालं पाहिजे तुमच्या पैशांच्या एरियामध्ये. त्याच्यानंतर तुमच्या पर्सनल डिझायर पण आहे. पर्सनल डिझायर मध्ये तुम्हाला काय हवं आहे. तुम्हाला कार पाहिजे, बंगलो पाहिजे, गाडी पाहिजे, तुम्हाला सोन्याचा हार पाहिजे, डायमंड नेकलेस पाहिजे, तुम्हाला भांडी घ्यायची, तुम्हाला वॉशिंग मशीन घ्यायची, कुकर घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, काय घ्यायचंय. तर हे जे आहे ते ना तुम्हाला काय पर्सनल डिझायर येणार. पण तेही मनीच्या एरियामध्येच आपण हे करू शकतो बायफर्केट की मला घ्यायचं या महिन्यामध्ये हे. तर तेही असं येऊ शकतं. म्हणजे मटेरियलिस्टिक डिझायर, पर्सनल डिझायर म्हटल्यापेक्षा मटेरियलिस्टिक डिझायर. तर त्या पण आपण पैशांनीच खर्च घेणार आहोत. मग मला काय हवं आहे, तर मला ज्वेलरी, कार, लॅपटॉप, फोन, हाऊस, वॉशिंग मशीन, प्रिंटर. तर मी म्हणेल की थँक्यू फॉर माय अमेझिंग रो हाऊस. मला रो हाऊस हवाय तर मी ते लिहेल की मला ते रो हाऊस मिळालं आहे. आज सध्या आपण लँग्वेजवर लक्ष देणार नाही. तुम्ही असे लिहू शकता, थँक्यू मला सुंदर घर दिल्याबद्दल. असंही होऊ शकतं. किंवा मग आता रिलेशनशिपमध्ये आहे, रिलेशनशिपमध्ये तुम्हाला रिलेशनशिप कसं हवंय, कोणासोबत हवंय. तुमचं नवऱ्यासोबत रिलेशन छान हवं आहे, मैत्रिणींसोबत रिलेशन छान हवं आहे, तुमच्या मावशीसोबत छान हवं आहे, मामासोबत छान हवं आहे. म्हणजे कुठे कुणासोबत तुमचं रिलेशनशिप तुम्हाला चांगलं करायचं आहे. मला आय वॉन्ट हेल्दी रिलेशनशिप विथ माय देवर. म्हणजे मला माझ्या चांगलं रिलेशनशिप, मला रिस्पेक्ट, मला ऍप्रिसिएशन माझ्या नवऱ्याकडून हवं आहे, असे लिहितात. त्याच्यानंतर मला फ्रेंडली रिलेशन पाहिजे माझ्या मावशीसोबत, माझ्या मामासोबत. कोणाचं जे बाथरूम मध्ये असेल त्यांनी व्हिडिओ बंद करू शकतात. पुरुषोत्तम कुठे होती मी.
हा, रिलेशनशिपसाठी. तर रिलेशनशिपसाठी तुम्ही आय वॉन्ट गुड कम्युनिकेशन विथ माय, तुमचे मुलगा किंवा तुमचा जावई किंवा तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, तर मला त्याच्यासोबत चांगलं बोलायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे. आमचा म्हणजे आमचा संवाद झाला पाहिजे. वाद संवादापेक्षा संवाद हवा. तर मला माझ्या मुलासोबत चांगला संवाद हवा आहे, असंही होऊ शकतं. किंवा मला माझ्या मुलाकडून रिस्पेक्ट हवा आहे, मला माझ्या जवळकडून रिस्पेक्ट हवा आहे, मला माझ्या दिराकडून भासऱ्याकडून रिस्पेक्ट ॲप्रिसिएशन हवं आहे. कुठल्याही या रिलेशनमध्ये तुम्ही आज हे असं लिहू शकता रिलेशनशिपमध्ये. ठीक आहे. सो शॅल वी स्टार्ट. आपण सुरू करायचं आता. येस मॅम. आता एनी डाऊट? तुम्ही पहिले हेल्थसाठी लिहू शकता, किंवा पहिले जर तुम्हाला रिलेशनशिप घ्यायचं असेल रिलेशनशिप घ्या. प्राजक्ता, अजून काही सांगायचं आहे जर मी काही विसरली असेल तर? नाही मॅम. चलो. रेकॉर्ड चालू केलेला आहे. येस, रेकॉर्डिंग आज मी चालू केली. थँक्यू हा मला रिमाइंडर द्यायला. असं रोज रिमाइंडर देत जा, पण मी आज आठवणीने चालू केली आहे. थँक्यू. आणि स्वप्न लिहा, आणि खरं तुमच्या ना पहिले हृदयाला विचारायचं, उगाच असं काहीही नाही लिहायचं. म्हणजे मला असं, मला जर मी म्हणेल आज मला 5 लाख रुपये महिना पाहिजे, पण मला 5 लाख रुपये महिना मला नाही, म्हणजे मला कुठेतरी नाही वाटत आहे योग्य की मला 5 लाख नाही. सध्या मला मी किती कमवू शकते हे मला माझी कॅपॅसिटी माहिती आहे. तर मी 2 लाखापर्यंत जाऊ शकते. सो मी 2 लाख लिहिले असं. मॅम आधी तर चॅलेंजेस असलेले एरिया लिहायला सांगितलेत ना आपल्याला. हॅलो. हा. ते असाइनमेंट मध्ये मॅम आधी चॅलेंजेस असलेले एरिया लिहायला सांगितलेत ना, मग आधी ते लिहायचे की कसं डायरेक्ट ड्रीम्स लिहितोय आपण? चॅलेंजेस असेल तेच स्वप्न असतात ना आपली, असं हम्म. म्हटलं मॅडमनी. मग हो. चॅलेंजेस कशामध्ये आहे? सपोज मनीमध्ये आहे, तर तेच स्वप्न राहील की मला महिन्याचे इतके हवा, किंवा मला फायनान्शियली फ्रीडम हवा आहे. फायनान्शियली फ्रीडम म्हटल्यापेक्षा मग हे तर लिहू शकतो. पहिले तुम्हाला काय चॅलेंजेस आहेत ते लिहा, मग त्याच्यावरून तुमचे स्वप्न लिहा. मिनिमम 5 तरी लिहा, किंवा आपण ऑलरेडी लिहिलेले 2 दिवसांपूर्वी ते पण कन्सिडर करू शकतो आपण. येस. म्हणजे एनी प्रत्येक डाऊट? एरियामध्ये 5-5 लिहायचे का? काय म्हटलं? प्रत्येक एरियामध्ये 5-5 लिहायचे का? ते नाही, प्रत्येक तुमच्या याच्यावर आहे. ओके. बोल हा, तेच प्राजक्त. प्रत्येक एरियामध्ये सगळ्यांना चॅलेंज असेल असं नाहीये. आपापल्या म्हणजे सगळ्यांचं वेगळं असू शकतो, त्यामुळे एरिया वाईज नाही मी म्हणेल चॅलेंज लिहा. चॅलेंज ओव्हरऑल लिहू शकता तुम्ही. कारण मग त्या चॅलेंज मधूनच तुमची इच्छा क्रिएट होणार आहे. बरोबर. हम्म. तसं माझं चॅलेंज काय अरुणा मॅम, की मला माझ्या सासरकडच्या लोकांसोबत छान जुळवून घ्यायचं आहे. आणि मला असं कुठेतरी फिअर असतो की अरे हे काय म्हणतील किंवा काय, असं काही होऊ शकतं. ठीक आहे. इट्स अ एक्झाम्पल. तर मग मी ते आधी लिहिलं की येस, मला माझं रिलेशनशिप आहे ते माझ्या सासरकडच्या लोकांसोबत छान करायचं आहे. चांगलं. म्हणजे इथं माझं हे चॅलेंज झालं. मग मी इथे लिहिणार की आय वॉन्ट नाईस रिलेशनशिप, किंवा मला खूप छान रिलेशनशिप आहे, माझं छान रिलेशनशिप आहे. हे असंही लिहू शकतो. किंवा मला माझं सासरकडच्या लोकांसोबत चांगलं रिलेशन हवं आहे, चांगलं कम्युनिकेशन हवं आहे, सुसंवाद हवा आहे. वाद, असं सुसंवाद लिहू शकता. है ना, कम्युनिकेशनला वर्ड आहे सुसंवाद. हो. मॅम आणि त्याचं स्क्रिप्टिंग पण आजच करायचं आहे का? स्क्रिप्टिंग म्हणजे इन द सेन्स रफली आता आज आपल्याला ऍटलिस्ट आपण एरिया लिहिणार. जसं मी हम्म. काय कसं लिहिलं आहे रिलेशनशिप, मग इथे हम्म. रिलेशनशिप मध्ये लिहून ठेवलंय मी. म्हणजे ऍटलिस्ट 5-6 तर राहतील, आणि त्याच्या खाली तुम्ही तो पेज सोडून द्यायचा. मग खाली काही लिहू नका, एका पेजवर तुमचा एक एक एरिया येऊ द्या. रिलेशनशिप मध्ये जसं थँक्यू माय हजबंड अँड, कोणाला सपोज असं आहे की हजबंड सोबत, तर मला थँक्यू फॉर गुड कम्युनिकेशन विथ माय हजबंड. आय वॉन्ट
appreciation and respect from my husband. Okay. I want respect from my brother. I want फ्रेंडली रिलेशन विथ माय भाभी. मला माझ्या बहिणीसोबत मैत्रीपूर्वक संबंध हवे आहेत. मला माझ्या मैत्रिणीसोबत अं, हसते खेळते रिलेशन हवे आहेत. असंही होऊ शकतं. हे झाले माझे 4-5, मी हे लिहून टाकले. त्याच्यानंतर मध्ये मी मटेरियलिस्टिक डिझायर मध्ये गेली. मग मटेरियलिस्टिक डिझायर मध्ये मी लिहिलं की धन्यवाद माझ्या रो हाऊससाठी, धन्यवाद माझ्या विश्वशांती कॉलनीच्या बंगल्यासाठी, धन्यवाद माझ्या डायमंड रिंगसाठी, धन्यवाद माझ्या फ्लॅटला मला तर तो सेल आउट करायचा. तर मी त्याच्यात हे म्हणजे ते टाकून ठेवलं आहे असं. नाही मॅम, पण जो होमवर्क दिलाय ना त्याच्यामध्ये असं दिलंय की आपल्याला ते तपशील पण लिहायचं आहे. पण मग माझा प्रश्न असा आहे की अजून तर आपण ते बघितलंच नाहीये, म्हणजे पार्टिसिपंट्सला माहितीच नाहीये की स्क्रिप्टिंग कसं करतात. तर मग कसं हे करणार आहे आपण? स्क्रिप्टिंग कसं करणार आहे? आता मी हे जे हम्म. सेंटेन्स सांगितले स्क्रिप्टिंगच आहे ना एक प्रकारचं, रफली. आज आपण कुठल्या लँग्वेजवर थोडी जातोय अच्छा, म्हणजे असं काही नाहीये 7 मिनिट पर्यंत गेलं पाहिजे? अच्छा. माझ्या माइंड मध्ये ते स्क्रिप्टिंग म्हणजे मला वाटलं की आता आपलं. सगळे नवीन आहे किंवा काही जुनेही आहे तिथे, नो डाऊट. हम्म. ते करू शकतात. पण सुरुवातीला जसं आता मॅडम जसं घेत आहे तर आपण त्याचप्रमाणे घेणार आहोत ना, की सध्या फक्त लिहा की स्वप्न काय आहेत. मग त्याचं पुढे जाऊया की अजून आपला 13वा दिवस आहे. ओके, म्हणजे सेंटेन्स मध्ये पण करू शकतो, नॉट इन द फॉर्म ऑफ पॅरेग्राफ ना? पॅरेग्राफ आज करायचंच नाहीये. हा हा, ठीक आहे. तेच मला वाटलं की बाकी कुणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांना कळलं आहे ना कसं लिहायचंय ते? मला प्रश्न आहे. हाऊस मॅडमने जे वाईफ असेल सेंटेन्स ना सांगितलं ना. समजा, हाऊस वाईफ आहे आता, तिला माहिती आहे मला महिन्याचे इतके इतके मला मिळणार किंवा मिळतात. तर मग ते तुम्ही असं लिहू शकता की मला महिन्याचे 25,000 रुपये इझिली मिळत आहे असं. तुमचा जो घर खर्च आहे मनीच्या एरियामध्ये, तर तुम्ही आधी एक एरिया चूज करा सगळेजण. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन अबाउट युअर हेल्थ. आता फास्ट लिहायचं आहे. 4-5 चॅलेंजेस जे काही तुमच्या याच्यामध्ये आहे, तुम्हाला स्वप्न आहेत तुमची, ती लिहा. एक एक मॅडम करूया. स्क्रिप्टिंग एकदा परत सांगा स्टार्ट please. स्टार्ट फ्रॉम द हेल्थ. चलो, कन्फ्युजन केल्यापेक्षा एकच करा. हा. तुम्ही हेल्थ पासून स्टार्ट करा. तुमच्या हेल्थ मध्ये तुम्हाला कुठले स्वप्न हवे आहेत, सिंगल सेंटेन्स मध्ये लिहा. आणि याच्या आधी आपण घेतलं पण आहे. मॅम परत एक एक्झाम्पल द्या ना, कसं अं, नाही. माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, 120/80. हे झालं माझं हेल्थ एरियाचं. माझं वजन 55 किलो आहे, किंवा मला 55 किलो वजन हवं आहे. मला माझी बॉडी टोन्ड हवी आहे. माझं डोळ्याचं विजन परफेक्ट. जे विजनचा जो नंबर आहे तो तुम्ही लिहू शकता. थँक्यू मॅम. हम्म. बाकी कोणी बोलत बोलत पण नाहीये, विंडो पण ओपन नाहीये. मला कळत नाही की सगळ्यांना कळलं की नाही कळलं.
कळलंय मॅम. मी पण आयडियल बॉडी वेट साठी लिहितीये आता, की जसं की मी लिहिलंय की थँक्यू फॉर 55 माय आयडियल बॉडी वेट 55 kg, म्हणजे माझ्या आदर्श माझ्या शरीराच्या आदर्श वजनासाठी मी आभारी आहे. माझा स्क्रिप्टिंग हे तर माझं ड्रीम झालं. आयडियल बॉडी वेट हा माझा चॅलेंजिंग एरिया झाला. माझं ड्रीम त्याच्यामध्ये आहे की मला 55 किलो आदर्श स्थिती हवी आहे माझ्या वजनाची. मग त्याच्यासाठी सेंटेन्स मी असे लिहिती आहे की मी आभारी आहे युनिव्हर्सची माझे वजन 55 करण्यासाठी. मी आभारी आहे आयडियल बॉडी वेट 55 ची, जेणेकरून मी एम साईजचे कपडे घालू शकते, घालत आहे. एम साईजच्या कपड्यांची शॉपिंग करत आहे, किंवा कसे वेगळ्या प्रकारचे कपडे कॉन्फिडेंटली मी कॅरी करत आहे, हे प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. बरोबर आहे ना? ओके. सगळ्यांना लक्षात आता तू आलं? एक एक एरिया घे आणि व्यवस्थित त्याच्यावर सेंटेन्स फॉर्मेशन करून घे सगळ्यांकडून. हा. हम्म. आता तुम्ही लिहा. आता तुमचे एरिया झाले, तुम्हाला कळले. तुम्ही त्याप्रमाणे जे आता प्राजक्ताने सेंटेन्स सांगितलंय तसं सेंटेन्स फॉर्मेशन करा. ते झाल्यानंतर मग तुमचं रिलेशनशिप एरिया घ्या आणि फास्ट करा. एका तासामध्ये कम्प्लीट थोडं झालं पाहिजे. लास्टला मग मी अजून आपले हे पण घेणार, ब्लेसिंग्स जे आहे वरदान, ती पण आपण थोडस करूया. हम्म. चालेल. कोणी एकदा झालं की सांगा की असं आमचं झालंय आता हेल्थ एरिया, मग तुम्ही प्राजक्ता रिलेशनशिपला सांगणार. हम्म. मला व्हेरिकोज वेन्सचं लिहायचंय, तर कसं लिहावं लागेल मला? कमी झालं असं. आयडियल आयडियल कंडिशन ऑफ वेन्स फायनल हा जो कंडिशन. वर्ड आहे तो वापरूच नका ना. पाय पाय चांगले झाले हे वापरा ना. माझ्या पायाचा रक्तप्रवाह अगदी सुरळीत, म्हणजे रक्तप्रवाह झाला, तो हा हे ओढला बरोबर. त्याच्यामुळे तुमचं काय काय झालं रे? व्हेरिकोज वेन्स. हा, व्हेरिकोज वेन झालं. व्हेरिकोज वेन्स. तर त्याच्यासाठी मग तुम्ही हे लिहा, रक्तप्रवाह खूप माझ्या पायांमध्ये सुरळीत चालू आहे. त्याच्यामुळे चालू तुमचं ते आहे. ओके. राहणारच नाही. क्लिअर आहे? आणि ओके. अजून एक करा, व्हेरिकोज वेन साठी तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगेल, त्यांनी जातं. ओके. झालं सगळ्यांचं हेल्थ साठी लिहून? किमान 5 तरी सेंटेन्स लिहा. हम्म. आणि बाकीचं पेज सोडून द्या. होऊ शकते उद्या तुमचे अजून दुसरे काही स्वप्न येतील चांगली चांगली, तुम्ही त्याच्यात ऍड करायसाठी. आणि काही अजून आपल्याला चेंजेसही करता येतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट घ्यायचं का? हम्म. हेल्थचं झालं लिहून सगळ्यांचं? हो. ओके. आता नेक्स्ट रिलेशनशिप साठी लिहूया आपण, की चॅलेंजिंग एरियामध्ये रिलेशनशिप लिहायचंय. आणि मग आता आपण बघायचं आहे की असं कोणतं रिलेशनशिप आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रिलेशनशिप एरिया चॅलेंजिंग वाटत आहे. तर हे रिलेशनशिप कोणासोबत पण असू शकतं, लाईक मदर डॉटर, मदर सन, हजबंड वाईफ, इन लॉज सोबत असू शकतं, आपल्या सोर्स रिलेशनशिप सोबत असतं, सिबलिंग सोबत असू शकतं, राईट? तर मग कामवाली बाई स्पेसिफिकली पण, लिहायचं आहे. हा. कामवाल्या बायापासून, म्हणजे तुमचं, ती तुम्हाला घराला हेल्प करायला येते ना, मग तिथेही तुमचं रिलेशनशिपचाच एरिया येईल हा. राईट. मग स्पेसिफिक लिहा फक्त. फक्त असं नका लिहू आय वॉन्ट हेल्दी रिलेशनशिप, बट कोणासोबत ते पण महत्वाचं आहे. कारण डिटेल मध्ये लिहा. मग ते आपण कसं लिहिणार? आभारी आहे, समजा आय वॉन्ट हेल्दी रिलेशनशिप विथ आमचा सिक्युरिटी गार्ड, तर मी असं लिहिणार की थँक्यू
थँक्यू फॉर हेल्दी रिलेशनशिप विथ, आणि मी त्याचं नाव लिहीन. तर मग तुम्ही लिहू शकता की रिलेशन लिहू शकता. मी सिक्युरिटी गार्ड लिहित आहे, पण तुम्ही रिलेशन लिहू शकता. मी आभारी आहे फ्री, किंवा आता माझ्या रिलेशनसाठी मी दुसरं काही हे ऍडजेक्टिव्ह यूज नाही करू शकत आहे, म्हणून मी फ्री आणि जॉयफुल म्हणू शकते फार फार तर. असं लिहू शकते ना, मन मोकळ्या किंवा हा, मग मी तेच लिहिलं, फ्री आणि जॉयफुल असं. हं. सगळ्यांना समजत आहे ना? ऍटलिस्ट तुम्ही थंब रेज हे करा. कॅमेरे हो शक्य असल्याचं करा मॅडम, आणि सांगा. दीपक बोलतोय. खरं सांगू का, जरा कन्फ्युजिंग का वाटतं एवढं? आपण एवढं कन्फ्युज का होता लिहिण्यामध्ये? आय एम सॉरी, मी कोणीच जरा कन्फ्यूज नाहीये दीपक सर. मी जरा कन्फ्युज झालोय. हा, मग म्हणजे आपण काय कन्फ्युजन आहे तुम्हाला ते सांगा ना. जेव्हा आपण रिलेशनशिप साठी लिहितो तेव्हा आपण तेच लिहितो ना सेंटेन्स, की थँक्यू सो मच दॅट आय हॅव अ गुड रिलेशनशिप विथ माय फॅमिली मेंबर्स, दॅट फॅमिली मेंबर्स. आपण तसं माय सन, माय डॉटर, माय एक वाईफ. मिनिट दीपक सर, मला हे सांगा, तुमचं रिलेशन चॅलेंज कुणा एरियामध्ये आहे? एकच नाव घ्या पटकनी. वाईफ, ब्रदर, सिस्टर, का बाजूवाली? बाजूवाली म्हणजे शेजारी? किड्स म्हणू शकता काय. काय आहे? सपोज पत्नी आहे तुमची, ठीक आहे? ओके. पत्नी परफेक्टच घ्यायचं. हा, पत्नी सोबत कसं रिलेशन पाहिजे? एकदम गोड. गोड पाहिजे, बरोबर आहे. मग धन्यवाद. माझ्या पत्नी सोबत माझं रिलेशन हस्त खेळत आहे. आम्ही दोघंही खूप छान मित्रासारखे अल्ला राहतो. अल्ला शेतात. ठीक आहे. मग आता तुमचं ओके. अजून दुसरं कुठलं घ्या. तुमचं हे असू शकतो, साळा असू शकतो, किंवा तुमचा बिझनेस पार्टनर असू शकतो. रिलेशन मध्ये बिझनेस परफेक्ट. पार्टनर पण येऊ शकतो. थँक्यू सो मच फॉर द क्लॅरिटी मॅडम. हम्म. आलं लक्षात. Also, I've been grateful that I have a very good relationship with my रिलेशनशिप spouse. मध्ये ना ऍक्च्युली तुम्हाला चॅलेंज बघायचं आहे की त्या समोरच्या व्यक्तीसोबत माझं काय जमत नाही, काय मी त्याच्यासोबत चांगला सुसंवाद करू शकत नाही, किंवा मला त्याच्याकडून रिस्पेक्ट मिळत नाही, किंवा मला त्याच्याकडून ऍप्रिसिएशन हवं आहे. तसं मला ऍप्रिसिएशन पाहिजे फ्रॉम माय हजबंड. रिस्पेक्टफुली टॉक विथ ऍप्रिसिएशन. आय वॉन्ट दॅट थिंग्स फ्रॉम माय हजबंड. तर मी माझं हेच लिहिणार. हे मला क्लिअर आहे की मला काय पाहिजे माझ्या नवऱ्याकडून. मग मला माझ्या मामासोबत, माझ्या शरद मामासोबत मला हेल्दी रिलेशनशिप बनवायचं आहे. आमचं छान बोलणं झालं पाहिजे. तिथे मला चॅलेंज आहे. Perfect, perfect. Thank you so much for the clarity. लिहायचं आहे आता सगळ्यांनी. आय गेस आता कोणी कन्फ्युज नाहीये. मॅम, चॅलेंज नसेल तरी आपण ते रिलेशन अजून चांगलं बनवण्यासाठी लिहू शकतो ना? हा, येस. थँक्यू. सो लकी प्रियंका मॅम, व्हेरी नाईस. हा, व्हेरी नाईस सब्जेक्ट. की चॅलेंज असलंच पाहिजे असं नाहीये, अजून इम्प्रुव्हमेंट असणं हे सुद्धा गोल असू शकतं. आपण ह्याच्यामध्ये पोलीस इन्क्लूड करू शकतो का? एखाद्या जर का केसेस चालू असतील तर काय इन्क्लूड करायचं? पोलीस पोलीस पोझिशन. पोलीस पोलीस जेव्हा आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो तर ते आपल्यासोबत आर्ग्यू करतात, आपल्यासोबत नीट बोलत नाही, तर अशा वेळेला आपण हे लिहू शकतो. तुम्ही जसं आता काल परवा मॅमने सांगितलं ना पॉइंटचं युटिलायझेशन, तर हे खूप म्हणजे ते पोलीस तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, जसं की ब्लड रिलेशन असेल, त्याच्यानंतर म्हणजे वेगळ्या सर्कल मधून असेल तर लिहा. असं रॅन्डम नका लिहू की पोलिसांसाठी लिहायचंय, गव्हर्नमेंट ऑफिसेस साठी मला चांगलं रिलेशनशिप पाहिजे, असं नका लिहू. ओके. हा.
आधी तर आपल्याला आपल्या स्वतः जवळचे जे अगदी क्लोज याच्यामध्ये जे चॅलेंजेस आहे ना त्याच्यावर काम करायचंय. सगळ्यांना लिहिता येत आहे ना स्क्रिप्टिंग मध्ये की कसं लिहित आहे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये? फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये लिहित आहे हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता जसं की मी खरं मगाशी सिक्युरिटीचं बोललं पण मी ते कट आउट केलं कारण मला कदाचित पुढे सुचतच नव्हतं की स्क्रिप्टिंग मध्ये मी काय लिहू. सो कदाचित ते माझी इच्छा नाहीये किंवा ड्रीम पण नाहीये. मग आता सध्या मी लिहिलंय की थँक्यू फॉर जॉयफुल फ्री अँड हेल्दी रिलेशनशिप विथ हजबंड. आता प्रियंका मॅमने बोललं की आहे चांगलं आहे रिलेशनशिप बट अजून इम्प्रूव्हमेंट हवी आहे मला किंवा अजून छान हवं आहे. म्हणून मग मला हा पॉइंट सुचला. तर आता मी कसं लिहित आहे की वाव मी आणि उमेश छानपैकी गप्पा मारत आहे शांतपणे. शांतपणे हा शब्द महत्वाचा वाटला मला म्हणून मी ते लिहिलं. किंवा आता यालाच अनुसरून मी प्रेझेंट टेन्स मध्ये लिहित आहे शांतपणे गप्पा मारत आहे. हा प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ झाला. लक्षात आलं ना आपण कसं लिहितोय सगळ्यांना? हम्म. आणि आय गेस सगळे रिलेशनशिप साठीच लिहित असतील. अजून 2-3 पॉइंट्स लिहा आणि नेक्स्ट ह्याच्याकडे जाऊया. पण हे तुम्हाला अजून डिटेल मध्ये ऍड करायचंय. सगळ्यांना एक आयडिया यावी म्हणून आपण फास्ट मध्ये मूव्ह होतोय. मॅडम, हा बोला. म्हणजे आपण फक्त लिहून जागा सोडून द्यायची आहे का डिस्क्रिप्शन करण्याला? डिस्क्रिप्शन आपण 2-4 सेंटेन्स लिहित आहे मयुरी मॅम आता कारण मग सगळेच आपले एरिया कव्हर व्हायला पाहिजे ना. पण हे डिस्क्रिप्शन सेम राहणार आहे, डिटेल सेम राहणार आहे. हा सेम म्हणजे आता समजा मी लिहिलं थँक्यू फॉर जॉयफुल अँड ट्रस्टवर्दी रिलेशनशिप विथ माय सिस्टर इन लॉ, मग याच्या पुढे 2 लाईन सोडून द्यायच्या का? नाही. आता ही तुमचं ड्रीम तुम्ही लिहिलं राईट. हा. पण मग ते हेल्दी रिलेशनशिप आहे हे आता सध्या हेल्दी आहे. आता हा. ही चॅलेंजिंग आहे. आता तुम्ही ते लिहिलं. लिहिल्यावर तुम्हाला असा माइंडसेट करायचा आहे की ते झालंय हेल्दी रिलेशनशिप मध्ये कन्वर्ट झालंय. पण मग जर हेल्दी रिलेशनशिप मध्ये कन्वर्ट झालंय तर त्याच्यासाठी तुम्हाला 5 वाक्य लिहा किंवा 2-3 हा, मग वाक्य फाईल सेंटेन्स 2-3 सेंटेन्स लिहायला स्पेस सोडून मग आपल्याला पुढचं एक अजून. लिहायचं आहे. आत्ता लगेच लिहायचे आहेत आणि मग नेक्स्ट ड्रीम वर जायचं आहे. एक 10-12 लाईन सोडा किंवा छोटी वही असेल तर पूर्ण पेज सोडा आणि मग दुसरीकडे जायचं आहे. मग रिलेशनशिप मध्ये अजून आपण अदर अजून 1-2 मेंबर्स घेऊ शकतो ना? का एकच सिंगल घेऊ शकतो? नाही नाही मल्टिपल घेऊ शकतो पण मग किमान एकाचं तरी डिस्क्रिप्शन लिहा तुम्ही. हा. हा. काय लिहिणार आता तुम्हीच सांगा मला जरा म्हणजे मला कळेल तुम्ही करेक्ट वेने जाताय की नाही. म्हणजे याच्यातच आता मी जे सेंटेन्स सांगितलं त्याच्यातच ना? हा म्हणजे आता समजा सिस्टर इन लॉ सोबत चॅलेंजिंग रिलेशन आहे तुमचं. तर मग डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही कसं लिहिणार प्रेझेंट टेन्स मध्ये? की ते आम्ही एकमेकींकडे जात येत आहोत आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत, हम्म. हॅपी राहत आहोत, येस. असं है ना? राहत आहे किंवा राहत आहे. सिस्टर इन लॉला स्पेसिफिक नाव असेल राईट. हा मग ताई. या की समजा XYZ कन्सिडर करते मी, तिला पाहून मला खूपच आनंद होत आहे. आम्ही हा. खूप गप्पा मारत आहे. एकत्र स्वयंपाक करत आहोत असं हा. कुठल्याही हा. फंक्शनला. येस. ते येऊ शकतं ना असं. आय गेस रिलेशनशिप मध्ये सगळ्यांना क्लिअर झालंय किंवा लिहिलंय तुम्ही. येस. तिथे मॅम नेक्स्ट कोणतं घ्यायचं? मनी. प्राजक्त मॅडम लिहिलंय. आपण पेज का सोडतोय खाली? पेज याकरता मटेरियलिस्टिक. सोडतोय की अजून अजून तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. फक्त 2-3 वाक्यांनी फिलिंग आलेत का ते यायला सुरुवात झाली आहे आपल्याला. पण हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे हे आपण आपल्या माइंडला कमांड देणार आहे आणि नंतर थोडा वेळ काढून आपल्याला अजून लिहायचं आहे. की हा ठीक आहे मी लिहिलंय की उमेश सोबत मी खूप शांतपणे गप्पा मारत आहे. ठीक आहे. एवढ्या सेंटेन्सवर मला फील नाही होते की खरंच अजून हेल्दी लेवलकडे मी माझं रिलेशनशिप घेऊन जात आहे. करेक्ट. तर अजून मी थोड्या वेळाने अजून लिहिणार आहे त्याच्यामध्ये की
अजून मला ते रिलेशनशिप छान बनवायचं आहे, तर कसं अपेक्षित आहे मला हे मी प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिणार. मग त्याच्यावर मी काय विचार करणार की अरे असे कोणते एरियाज आहे, असं काय आहे अजून पण की जिथे मी चॅलेंजेस फेस करते, आणि ते चॅलेंज आहे ते मी पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून लिहिणार. ओके. ओके. येस. थँक्यू. क्लिअर नसेल झालं तर खरंच पहिले पुन्हा विचारा. नाही हवं तर आपण आज 2च टॉपिक घेऊया. हा. तुम्ही आज व्यवस्थित क्लॅरिटीने लिहा. उगाच काहीतरी लिहू नका, कारण की हाच एक बेस आहे. मग पुढे आपल्याला स्वप्नांची लिस्ट बनवणे, स्वप्न आपल्या सोबत ठेवणे, 13व्या दिवशी आपल्याला अजून पुन्हा या स्वप्नांवर काम करायचं आहे. तो स्वप्न आज क्लिअर व्यवस्थित लिहा. नेक्स्ट टॉपिक आपण मनी पण घेऊ शकतो किंवा मग मटेरियलिस्टिक डिझायर पण लिहू शकतो. काय घ्यायचं? अनम्यूट करून सांगा, चॅट मध्ये मनी सांगा पण बोल. मनी ओके. आणि खूपच छान सांगताय तुम्ही, खूप सुंदर, म्हणजे खरंच अमेझिंग. डाऊट म्हणजे क्लिअर करतात. थँक्यू. मॅम मला एक डाऊट होता. हा म्हणजे बोल. ओपीडी टाकणार आहे, तर मला माझे जे फ्युचर मधले पेशंट्स असतील त्यांच्यासोबत पण चांगलं रिलेशन हवे, मग मी ते कसं लिहू शकते? आता हा फ्युचर नाहीये, हा प्रेझेंट आहे तुमचा, की तुमची ओपीडी सुरू झाली आहे. येस. करेक्ट. मग जर तुमची ओपीडी ऑलरेडी आता सुरू झाली आहे, तर मग तुम्ही कसं लिहिणार त्याच्यासाठी? माझे फील करा की ओपीडी सुरू आहे, पेशंट येत आहे. मग तुमचं कसं की जसं की आता वाव, थँक्यू युनिवर्स, माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट येत आहे आणि आम्ही खूप छान मी त्यांचं खूप छान प्रकारे त्यांना हेल्प करत आहे किंवा सेवा देत आहे. आणि म्हणजे समटाईम्स होतं आपलं की जस्ट बिकॉज ऑफ ओपीडी किंवा कन्सल्टेशन पर्पज पेक्षा पण वेगळ्या गोष्टी किंवा एक वेगळं बॉन्डिंग आपलं क्रिएट होतं डॉक्टर्स लोकांशी पण, राईट. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आय गेस आपण त्यांनाच फॅमिली डॉक्टर कन्सिडर करतो. मग हे असं असणं किंवा एक हेल्दी रिलेशनशिप विथ पेशंट, थोडस जरा डीप डाईव्ह करा की म्हणजे काय हेल्दी रिलेशनशिप विथ पेशंट म्हणजे काय. आता खरं हे मला नाही सुचत आहे, पण मी एक प्रयत्न करते आहे माझ्या याने की मी समजा माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याशी कसं बिहेव करते की मला, बट आय डोंट नो की तुम्ही हे ऍक्सेप्ट करण्यासाठी रेडी आहात की नाही. जसं आपला फॅमिली डॉक्टर आपण त्यांनाच म्हणतो ज्यांना आपण कधीही कॉल करून विचारू शकतो की डॉक्टर असं असं चॅलेंज आलंय, दवाखाने उघडे नाहीये, मला तात्पुरतं तरी मेडिसिन द्या, राईट. किंवा आपला छोटा एखादा रिपोर्ट असेल तो पण आपण पटकन व्हॉट्सअपला पाठवून त्यांना पिंग करू शकतो की सर एकदा प्लीज चेक करून सांगता का. ठीक आहे. म्हणजे माझ्यासाठी हे हेल्दी रिलेशनशिप आहे विथ डॉक्टर्स. पण मग तुमच्या दृष्टीने पेशंटच्या दृष्टीने तुम्हाला बघायचं. बरोबर. हम्म. थँक्यू प्राजक्ता मॅम. प्रियांका मॅम, तुम्ही हे पण करू शकता की सगळे पेशंट खूप खुश आहेत, आनंदाने म्हणजे येतात आणि आनंदाने परत जातात. त्यांच्या डायग्नोसिस खूप छान प्रकारे होत आहे. ते फ्रीली माझ्यासोबत त्यांच्या चॅलेंजेस शेअर करत आहे. मी त्याच्यावर त्यांना व्यवस्थितपणे सल्ला देत आहे. हे सगळं तुम्ही इमॅजिन करू शकता, लिहू पण शकता. थँक्यू मॅम. माझ्या हातून खूप छान कार्य होत आहे, सगळे खूप खुश आहेत. रिलेशन मध्ये येईल ना मॅम? नाही. मनी. हा म्हणजे आपण मनीसाठी लिहित आहे, पण प्रियंका मॅमचं वेगळं ड्रीम आहे पेशंटसाठीचं, त्यासाठी मॅम सांग. आता आपण आता मुलीसाठी मनीसाठी लिहित होतो. तर मनी. चंदा मॅम तुम्ही आय गेस बोलले ना, तर मग मनी मध्ये तुम्ही काय ड्रीम लिहिताय हे सांगा, म्हणजे आपण ते थोडं डिस्क्राईब करूया. माझ्या पार्लर मधून मला मंथली 2 लाख रुपये मिळत आहेत, जो की तो निव्वळ फायदा आहे. ठीक आहे.
मग आता याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन कसं लिहिलंय की नाही लिहिलंय अजून? नाही लिहिलं अजून, ओके. सुरुवातच करते. अच्छा, ठीक आहे. आता जर तुम्हाला मंथली 2 लाख रुपये हवे आहेत, राईट? मग नेक्स्ट प्रश्न आहे, समजा तुम्ही ही ऑर्डर प्लेस करताय युनिव्हर्स समोर की मला मंथली 2 लाख रुपये हवे आहे. युनिव्हर्सचा नेक्स्ट क्वेश्चन असू शकतो, कशासाठी हवं आहे तुला, राईट? मग आता समजा मी पण लिहिलंय की मंथली मला एवढी एवढी रक्कम हवी आहे. मग नेक्स्ट कशासाठी हवी आहे ह्या प्रश्नाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिणार, हे मी डिस्क्राईब करणार की मला माझ्या सगळ्या इन्स्टॉलमेंट एकदम आरामात माझ्या सगळ्या इन्स्टॉलमेंट एकदम आरामात जात आहे. मला जे ऐशो आराम राजा राणी सारखं आयुष्य जगायचं आहे ते मी खूप सहजपणे जगत आहे. प्रेझेंट टेन्स वर भर द्या फक्त. किंवा अजून लिहू शकता, अजून काय असेल की आता हे पैसे कोणीतरी फिरण्यासाठी सुद्धा वापरत हम्म. आहे किंवा वापरू शकतं. तर मला लिहू शकता की मी माझ्या फॅमिली सोबत सारखं इकडे फिरायला जात आहे. सारखं नाही, बट तुमची एखादी ड्रीम पण असू शकते की ज्याच्यासाठी तुम्हाला हे पैसे हवे आहेत. असं काही नाहीये की सगळ्यांना मंथली इन्कमच हवा आहे, राईट? कोणाची तरी इच्छा आहे की मला इकडे फिरायला जायचंय, दुबईला फिरायला जायचंय, मलेशियाला जायचंय आणि मला त्याच्यासाठी 2 लाख रुपये हवे आहेत. मग हे अजून डिटेलमध्ये तुम्ही ऍड करू शकता. याच्यामध्ये तुमचं सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट येऊ शकतं. हा. त्याच्यामध्ये तुमचं इन्कम मध्येच तुम्ही 4 भाग असे होऊ शकतात की मला सेव्ह करायचे आहे, मला फिरायला जायचं आहे, मला महिन्याची शॉपिंग करायची आहे, मला किराणा आणायचा आहे, मला एफडी द्यायची आहे, एफडी टाकायची आहे, मला म्युच्युअल फंडला द्यायचे आहे. हे सगळे इथे हे होणार की मी देत आहे. मी 50,000 रुपये म्युच्युअल फंडला देत आहे. म्हणजे इझिली देऊन राहिली मी, सहजपणे 50,000 रुपये म्युच्युअल फंडला देऊ शकते. कारण माझं वरती काय लिहिलं मी, 2 लाख रुपये इन्कम, त्याच्यातूनच माझे हे 50 येणार ना. करेक्ट आहे? येस. हम्म. जसं महिन्याचं मी मुलीच्या शिक्षणासाठी 5,000 रुपये जमा करत आहे. शिक्षण सध्या तिचं शाळेतच आहे ती, पण मला मेडिकलसाठी पैसा लागणार आहे पुढे. सो मी आजच ती सेव्हिंग करते आहे, दर महिन्याची 5,000-5,000 रुपये मला ती सेव्हिंग आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का मनी एरियामध्ये कसं लिहित आहे आपण? बिझनेसवाले आपला टर्न ओव्हर लिहू शकतात किती आहे, आणि त्या टर्न ओव्हर मध्ये मग खाली दुसरी गोष्टी येतील. हम्म. कुणाला इयरली तुमचं जे स्टॉक मार्केटचं किती पर्सेंटेज मिळत आहे तेही तुम्ही टाकू शकता. हे झालं तुमच्या इन्कम सोर्स मध्ये. तुमचं पोर्टफोलिओ किती लाखाचा हवा आहे ते झालं तुमच्या इन्कम सोर्स मध्ये. मग त्याच्यानंतर तुमची ती मग बाकीच्या याच्यात मग तुमची काश्मीर ट्रिप किंवा तुम्हाला अजून हरिद्वार, ऋषिकेश, कुलू मनाली, अजून कुठे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, असं येऊ शकतं. पाच 55 झाली आहे. येस. 3 एरिया झाले का सगळ्यांचे व्यवस्थित लिहून? ऍटलिस्ट हो मॅम, हेल्थ, रिलेशन आणि मनी मनीचं झालंय. झालाय सगळ्यांचं? हो मॅम. मी हेल्थ विषयी लिहिलं नाहीये, मी लिहितो हेल्थ विषय परत. हा नाही, लिहा 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 आहे अजून. हम्म. मग त्याच्यानंतर एक क्विक आपण असं करूया की तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्या बघा आणि फटाफटा थँक्यू म्हणा ज्यांचं लिहून झालं आहे. थँक्यू माय टेबल, थँक्यू माय पेन, थँक्यू माय बुक, थँक्यू माय रजिस्टर, थँक्यू माय ग्लास, थँक्यू माय कप, थँक्यू माय इलेक्ट्रिसिटी बोर्ड, अँड थँक्यू फॉर दिस चार्जर, थँक्यू फॉर दिस फोन, थँक्यू फॉर दिस फॅन, थँक्यू फॉर द कबर्ड. पाठ 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 11 गोष्टी फटाफट बोला. थँक्यू माय मिरर. Thank you, my bed. Thank you, my cushion. Thank you, my
पिलो. मॅम एक विचारायचं होतं. होय. उद्या आपल्याला हे पौर्णिमेचं या या एक महिन्यात करणार आहोत का आपण? भेटणार आहे? अजून तरी आजच मॅम होतं ना. प्लॅन ऍक्च्युली केलं. जागाच नाही समजत आहे कुठे जायचं. मला मृदुल मॅम म्हणाल्या की तुम्ही जागा बघा. पण एक तर 13 तारखेला लोहरी आहे, 14ला संक्रांत आहे. कोणी अवेलेबल आहे की नाही माहित नाहीये. म्हणून मग मला थोडंसं कन्फ्युजन आहे. मम्मा म्हणजे सगळ्यांना आज सुट्टी आहे तर पौर्णिमेच्या आधीचा दिवस, पौर्णिमेचा दिवस आणि नंतरचा दिवस असं 3 डेज मध्ये पण करू शकतो ना. सो आजसाठी नाही प्लॅन करू शकत आपण. करू शकतो क्विकली. जर प्लॅन होत असेल तर करा. संध्याकाळी बोलवा कुठे नियर बाय, कुठे सेंटर एखादा पॉइंट बघा. सगळ्यांनी हँड रेस करा. खरंच कोण कोण जॉईन करणार आहे. कारण ग्रुपमध्ये खूप उत्साह असतो. सेशनला फक्त 10-15 लोक असतात. ओके, किंवा चॅट नाही. मध्ये टाका. सॉरी, हँड रेस पेक्षा चॅट मध्ये टाका. तुमची इच्छा असेल तर डेफिनेटली आम्ही प्रयत्न करू. हा, प्रतिभानी पण मला विचारलेलं. आज ती नाहीये इथे. हम्म. ओके, अस्मिता मॅम, दीपक सर. ऑनलाईन नाही होऊ शकत का मग? कारण की एवढं कमी वेळात हे होतं ना. हा एक खूप गुड कॉज आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण काही गोष्टी सॅक्रिफाईस करून आपल्या फ्युचरसाठी खरंच भेटू नाही शकतो. नाही, ठीक आहे ना. जसे ऑनलाईन एक मी लिंक पाठवते. तुम्ही श्रेयन सरांचं ऑनलाईन मेडिटेशन जॉईन करा पौर्णिमाचं. इट्स ओके. व्हेरी गुड. हम्म. चालेल. ठीक आहे, आता ज्यांना तिघांचे तर पर्सनली भेटता येत नाही त्यांच्यासाठी सांगतेय. आणि जे हम्म, भेटतात तर काय होतं, आपण एनर्जी एक्सचेंज करतो, आपण मनी एक्सचेंज करू. एक्सचेंज करतो. म्हणजे कुठेतरी एक छोटीशी आपली एक ऍक्टिव्हिटी होते, बाकी काही नाही. हम्म. किती मॅम तुम्ही येईन आहे ना? मी येणार ना. ओके, ठीक आहे. मी आणि कीर्ती मॅम बघतो. मी ग्रुपवर पण मेसेज करते की लोकेशन फायनल करून, कारण लोकेशन नुसार पण काही लोकांचं येस नो असतं. हा, सो मग तेच न होईल ना. ते एक ऑप्शन आहे आपल्याकडे. सो मी आणि कीर्ती मॅम डिसाईड करून ग्रुपमध्ये टाकतो. मग थोडं वोट करा इंटिमेशन थोडस देताना जरा थोडं आणि लवकर मग दिलं त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही थम्सअप देऊ शकता. कारण आपण ऑल ऑफ सडन बेल कॉलनीमध्ये नाही करू शकत, कारण आधी आपल्या सरांना परमिशन घ्यावी लागते तिकडे. परमिशन घ्यावी लागते तर तिथे. मग आता दुसरं प्लेस शोधायला लागेल की जिथे 10-15 लोक मावू शकतात, आरामात बसू शकतात असं. गार्डन वगैरे नाही सारस चालणार? सारस बागेमध्ये नाही करू शकत का? तिथे करू संडेला खूप शकतो. रश असते ना. हम्म. हो, मी तेच म्हणणार होते. तिथे खूप जास्त जरा हे मला असतं. ऍक्च्युली इस्कॉन टेम्पल आलं होतं. ते तुमच्या एरियातलं घ्या, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाहीये. इस्कॉन टेम्पल पण छान एक स्पेस आहे जिथे आपण भेटू. मला ऍक्च्युली मी लास्ट टाइम गौरी मॅमने आपल्याला बोललेलं ना की माझ्या घरी करू शकता. सो आय वॉज थिंकिंग अबाउट दॅट. पण म्हटलं आधी त्यांना विचारूया. त्या थोड्या आता मला वाटते बिझी आहे. त्यांच्या मुलाचं काहीतरी थोडं चॅलेंज होतं ना, काल त्या हॉस्पिटलला गेल्या होत्या. ओके, So, मी तेच म्हटलं आधी विचारेल त्यांना, नाहीतर मग आपण पार्टिसिपंट्सलाच एखादं मिडल मी हे एक 5 मिनिटं विचारू तुमच्या सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करते. म्हणजे काल मी एक ऐकली. सो मला असं वाटतं की खरंच जेव्हा आपण रिलेशनशिप म्हणा किंवा कुठलीही गोष्ट असतो ना. सॉरी प्राजक्ता, मी थोडं तुला हे केलं. येस येस, नो हा. प्रॉब्लेम. तर म्हणजे कुठला रिलेशन असो, काही असो, म्हणजे आपण आपलं आयुष्य किती कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हणजे ऑलरेडी हे. आवाज गेला ना. 6 वाजले. मॅम म्यूटवर आहे. हा, एक 5 मिनिटात सांगते. तिकडे मीटिंग सुरू झाली आहे. तर असं म्हणजे आपण खूप असं हे घेतो ना, की अरे याच्यासोबत रिलेशन चांगलं नाही किंवा असं आहे तसं आहे. लाईफ इज सो कॉम्प्लिकेटेड असं आपल्याला वाटतं, पण ऍक्च्युली लाईफ इज सो इझी. तर आपण जी आहे ना ही एक पॉडकास्टमध्ये मी ऐकलं ते अमर चौधरी म्हणून असं कोणी त्यांनी
जे आपलं जे आयुष्य आहे ना हे आपण दह्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली इट इज लाईक अ कर्ड. ते दह्यासारखं आहे. ओके, आपण जेव्हा दही खातो तेव्हा आपण दह्यामध्ये काय टाकतो? छान तिखट, मीठ, चाट मसाला, मग काहीतरी गोष्टी टाकून आपण ते खातो, बरोबर आहे. आणि जर तुम्ही सपोज दह्याला मॅग्निफाईंग ग्लासने बघितलं तर तुम्ही खाल का? कधीच नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे बॅक्टेरिया दिसेल की तुमची इच्छाच होणार नाही की ती खावं, बरोबर आहे. मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतं की हा असा, तो असा, तो असा, किंवा काहीतरी हे. तर आयुष्याला दह्यासारखं बनवा आणि तसं खा. त्याला मॅग्निफाईंग ग्लासमध्ये बघू नका की हा कसा, तो कसा, हे शेजारी कसे, माझं हे असं चालू आहे, माझं ते तसं चालू आहे. सो जीवन असं जगा दह्यासारखं, चाट मसाला टाकून. त्याला मॅग्निफाईंग ग्लासने बघू नका तुम्ही. ठीक आहे. सो लाईफ इज सो ओके. ब्युटिफुल, सो नाईस. जे आपले विचार आहे ना ते सगळ्यात मोठे शत्रू आहे आपले. कारण ते आपल्याला विचार येतात, तशा भावना निर्माण होतात, तसे फिलिंग्स येतात, तसेच आपण बोलतो. बोलण्यावर आपला कंट्रोल नसतो, आपल्या शब्दावर आपला कंट्रोल नसतं. आणि बोलून बोलून मग आपण खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वाईट करून घेतो. असं ती ऍक्च्युली तेवढी वाईट नसते, किंवा म्हणजे तेवढं खराब नसतंही ते. फक्त ते आपण स्वतःहून खराब केलेलं आहे बोलून बोलून. काही काही लोकांना सवय असते, अरे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. एक दिवस असा येतो की ते तसंच नाही होत. तर याच्यावर आहे, त्यांनी ना एक त्या व्यक्तीने एक असा राहत इंदोरींचा एक शेर पण सांगितलेला आहे, तो पण मी सांगते. खूप छान पॉडकास्ट होता तो. एक कश्ती तेरा मुकद्दर चमकदार कर दिया, एक कश्ती तेरा मुकद्दर चमकदार कर दिया, इस बार के थप्पड़ों ने उस पार कर दिया, इस बार के थप्पड़ों ने उस पार कर दिया। और अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है, अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है, लोगों ने पूछ पूछ कर बीमार कर दिया. असं असतं ते. सो थिंक अबाउट युअर लाईफ. लाईफ इज सो ब्युटिफुल, सो गुड. सो प्लीज सगळे बॅरियर, सगळे मनातले तुमच्या आतमधले ब्लॉकेज काढा आणि हलकं राहून जगा. एवढाच आजचा हा संदेश होता. आणि उद्यापासून मला पुन्हा अजून छान काहीतरी घेऊया आपण. सो थँक्यू सो मच. एवढंच सांगायचं होतं. आणि आता मॅमचा क्लास जॉईन करा आणि शेअर करा काय करायचं. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो चांगला मच. वाटलं शेअर. मॅडम. म्हणजे मी खूप पॉडकास्ट थँक्यू. ऐकला आणि मला असं वाटलं की अरे हा, मी काहीतरी चांगलं शिकली, मग मला द्यायचं आहे तुम्हाला. अजून एक गोष्ट मी शिकली आहे, ती मी उद्या तुम्हाला रेमेडी देणार आहे की आपण कसं आपल्यामधले निगेटिव्हिटी काढायची. त्याच्यामध्ये असं होतं की मीठ घ्यायचं हातामध्ये, होऊ शकेल तर रॉक सॉल्ट घ्या. रॉक सॉल्ट हातात टाकायचं, त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं, आणि ते जे हात आहे ना असे असे पूर्ण इथपर्यंत असे घासायचे. ओके. आणि घासत असताना मी तुम्हाला एक हे म्हणायचंय, सेंटेन्स म्हणायचंय तिथे की मी माझ्या आतमधलं सगळी घाण बाहेर काढत आहे. माझ्या आतमध्ये असलेले नातेवाईकांबद्दल किंवा माझ्या माझ्या मनीबद्दल असलेला पूर्ण फिअर मी काढून टाकत आहे, असं म्हणत म्हणत ते हात असे ते धुवून टाकायचे. ठीक आहे. आणि मग नंतर तुम्हाला रात्री काय करायचंय, तेल घ्यायचं, आणि थोडीशी साखर टाकायची, आणि पुन्हा तेच क्रिया करायची. मी माझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद घेत आहे. मी मग जे पाहिजे आहे ना तुम्ही ते म्हणू शकता. आणि मग जस्ट ते झालं, आपले हात धुवायचे आणि झोपून जायचं. सो याने पण तुमचे ब्लॉकेज निघतात. सो नाही समजलं असेल तर उद्या अजून क्लिअर सांगेल. सो आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू सो मच. मॅम रेकॉर्डिंग थँक्यू स्टॉप. मॅम. या, थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू सो